कारण की हे नाव इस्लाम धर्माच्या नावाखाली जर कोणी आला आणि पैशाची चंदा गोळा करायला तुमच्या समोर आला तर आपण काय बघतो, इमोशनली होतो आपण की माणूस आला आपल्याकडे, रमजान महिना आहे, मग न विचारता आपण त्याला दान देतो. का वापरला जाऊ शकतो? कारण हे जमा करायला जे लोक येतात त्यांना तपासायची कोणतीच व्यवस्था समाजाकडे नाही, शासनाकडे नाही. त्यामुळं हा पैसा जातो कुठं, ह्या पैशाचा आका कोण हे शोधण्याचं काम प्रशासनाने करावं. मौलवीचं नाही, मौलवीचा मुद्दाच नाहीये. मौलवी खरा आणि खोटा, आता काय आहे, दाढी असली टोपी असली की तो मौलवी झाला असं पण नाहीये. आमचा मुद्दा मौलवीचा नाहीये. आमचा मुद्दा हा आहे की आपली जी जकात निघती ती आपल्या शहरापेक्षा बाहेर जाता कामा नाहीत. कुराणचं अवतरण पूर्ण झालं म्हणून रमजान महिना हा पवित्र मानला जातो आणि सध्या रमजान सुरू आहे. मात्र काही फोंदू मौलवी हे मुस्लिम धर्मियांकडून दान म्हणून घेत आहेत आणि त्याचा गैरवापर केला जातोय असं काही मुस्लिम बांधवांचं काही म्हणणं आहे. काय नेमकं होतंय, काय प्रकार आहे, हे सगळं जाणून घेणार आहोत. काय होतंय नेमकं, कसले भोंदू आणि बनावट मौलवी पुण्यामध्ये फिरतायत आणि महाराष्ट्रात फिरतायत, काय नेमकं म्हणणं आहे तुमचं? हे जे रमजानचा महिना आहे, रमजान महिन्यामध्ये खूप दान काढली जातात. कारण की रमजान हा महिना पवित्र महिना म्हणून आपल्याकडे बघतो आपण इस्लाममध्ये. आणि जकात 2.5% जकात आपण काढतो आहे, ते प्रत्येक श्रीमंत लोकांनी आपले असेटवरती 2.5% जकात काढावी असं इस्लामनी ऑर्डर केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे लोक जकात काढतात. पण नेहमी काय होतं की जकात देताना हे विचार करत नाही की जकात घेणारा कोण आहे. आणि याचाच गैरफायदा हे मौलाना आणि जे बंधू मौलवी म्हणतात किंवा फ्रॉड मौलाना म्हणतात, हे लोक फायदा घेतात. कारण की हे इस्लाम धर्माच्या नावाखाली जर कोणी आला आणि पैशाची चंदा गोळा करायला तुमच्या समोर आला तर आपण काय बघतो, इमोशनली होतो आपण की माणूस आला आपल्याकडे, रमजान महिना आहे, मग न विचारता आपण त्याला दान देतो. आणि ह्याचाच गैरफायदा हे खूप मोठ्या प्रमाणे चाललेला आहे आणि मोठा फ्रॉड चालू आहे. महाराष्ट्रात कमीत कमी 10,000 कोटी रुपयाची जकात निघती आहे आणि ते कुठे जकात जाते तर कोणी हिसाब ठेवत नाही आहे. जकात हे दान धर्म जे आहे ते दिलं पाहिजेत कोणी आणि घेतलं पाहिजेत कोणी, हे असं ठरवलेलं आहे कुराणमध्ये की ज्यांच्याकडे 7.5 तोला सोना किंवा 52.5 तोला चांदी याची व्हॅल्युएशन जास्त मालक असेल, त्याचा मालकीचा हक त्याच्याकडे असेल तर त्यांनी जकात काढावं. आणि ह्याचा खालचा जो ग्रुप आहे, जे परिवार आहे, त्यांनी हे जकात घेणाऱ्या लोकांमध्ये त्यांचं आकलन केलं जातं आहे. महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रात आता हा दान धर्म दिला जातो. जकात म्हणून कुराणाच्या धर्मशास्त्रानुसार ते दिलं जातं. तर किती पैसा हा महाराष्ट्रातून एकूण दान केला जातो अंदाजे? आम्ही अंदाजे ह्याचा अभ्यास केला आहे तर जवळपास 10,000 कोटीच्या वर ही दर वर्षाला जकात महाराष्ट्रातनं बाहेर घेऊन गेली जाते असा आमचा अंदाज आहे. या संदर्भात आणि आम्ही अनेक वेळा जे जकात देतात त्यांच्यामध्ये कॉन्व्हेंट फाउंडेशनच्या वतीनं अवेअरनेसचा कार्यक्रम घेतलेला आहे. आणि पोलिसांनासुद्धा आम्ही हे सांगितलेलं आहे की ही जी जकात निघते ह्याच्यात टेरर फंडिंगची शक्यता असू शकते. म्हणजे आतंकवादासाठी म्हणून वापरला जाऊ शकतो. का वापरला जाऊ शकतो? कारण हे जमा करायला जे लोक येतात त्यांना तपासायची कोणतीच व्यवस्था समाजाकडे नाही, शासनाकडे नाही. त्यामुळं हा पैसा जातो कुठं, ह्या पैशाचा आका कोण हे शोधण्याचं काम प्रशासनाने करावं. म्हणून आम्ही केंद्रीय गृहसचिवाला पत्र लिहिलं आहे, राज्याच्या गृहसचिवांना पत्र लिहिलं आहे आणि पुणे पोलिसांनासुद्धा आम्ही वेळोवेळी भेटून पत्र देऊन सांगितलं आहे की येणारे सफिरे बोगस असतात, ह्यांच्याकडं गुन्हेगारी करण्याचे एवढे विषय असतात. हे बोगस मदरसे दाखवण्यासाठी पावती पुस्तकं बोगस छापतात आणि बोगस पडताळणी प्रमाणपत्र इथूनच घेतात. ज्यांना काहीच अथॉरिटी नाही अशी लोक 100 रुपये घेऊन बोगस पडताळणी प्रमाणपत्र त्यांना देतात. ह्या विरोधात कारवाई झाली पाहिजे आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे, जेणेकरून जकातचा जो मूळ उद्देश आहे की स्थानिक गोरगरिबांना जकातची मदत झाली पाहिजे, हा कॉन्व्हेंट फाउंडेशनचा उद्देश आहे. बरं, असे भोंदू मौलवी तुम्ही असे काही पकडलेत का? त्यांचा पर्दाफाश केला का तुम्ही? अनेक वेळा आम्ही भोंदू मौलाना हे जे येतात सफीर ह्यांना आम्ही पकडलेलं आहे आणि त्यांना पोलीस चौकीपर्यंत घेऊन गेलेलो आहे, तक्रार केलेल्या आहेत, वेळोवेळी पोलीस स्टेशनला लेखी अर्ज दिलेले आहेत. पण कित्येक वेळा हे सगळं करूनसुद्धा अजून एकसुद्धा FIR दाखल झालेली नाही. यासाठी आम्ही अनेक वेळा त्याचा फॉलोअप घेतलेला आहे पोलीस चौकीचा, पण अजून प्रशासनाकडनं कोणतंही आम्हाला सहकार्य मिळत नाही. इतर जे बांधव आहेत तुमचे, त्यांनी कुणाला दान करावं, कोणाला दान करू नये याबद्दल तुम्ही काही सांगितलं का, काही सूचना दिल्यात का, किंवा काय देणार सूचना आमच्या मार्फत? नाही, आपल्या चॅनलमार्फत मी सांगू इच्छितो, जे देणारे आहेत त्यांनी जे कुराणामध्ये सांगितलं आहे आणि पैगंबर साहेबांनी सांगितलं आहे की पहिला जो हक्क आहे तो आपल्या नातेवाईकांचा आहे. नातेवाईक नंतर आपले शेजारी, ओळखीचे, मित्रमंडळी, नंतर आपले वस्तीतले, शहरातले. तर ही जकात जे बाहेर जाता कामा नये हेच एक काळजी घ्यावं. जे देणार आहेत मला त्यांना अपील करायचं की हे काळजी घ्यावं. तुम्हाला काय वाटतं, पुण्यात असे किती बनावट आणि भोंदू मौलवी फिरतात आणि ते कुठे राहतात आणि कशा पद्धतीने ते बनाव रचतात सगळा?
अनेक भोंदू मौलाना हे शफीर म्हणतो आपण त्यांना, पण ते मौलाना असतात. ती लोक असे अनेक आहेत जे मशिदीमध्ये राहतात. काशेवाडीमध्ये, कासरवाडीमध्ये असे 2 मशिदी आहेत. आम्ही त्यांना तिथं त्या जे जिम्मेदार लोक आहेत त्यांना पण आम्ही सांगितले की बाबा असे लोक लोक येतात तर तुम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि ते ऑथेंटिक आहे का नाही हे बघून तुम्ही तुमच्या मशिदीत त्यांना थांबायला द्या. नंतर मग त्यांनी आपला पॅत्रा बदली केला. नानापेठेमध्ये लक्ष्मी लॉज म्हणून आहे, मग ती लोक तिथं पण राहायला लागलेत. तर मग आम्ही पोलिसांतर्फे तिथं छापा पण मारला गेला. आमच्या या मेसेज आणि व्हिडिओ व्हायरल जे आम्ही करतो अवेअरनेसच्या संदर्भात आणि हे जे पकडलेले सफीर यांच्या संदर्भात, तर पोलिसांनी तिथं छापे पण मारून त्यांना सगळी चेकिंग वगैरे तपासणी वगैरे केली आणि लॉजवाल्याला पण इन्स्ट्रक्शन दिलेले होते. आता प्रश्न असा पडलाय अनेकांना हा व्हिडिओ पाहतील तर, खरे मौलवी कसे ओळखायचे? बरं, खरे मौलवी म्हणजे त्यांचे डॉक्युमेंट्स, त्यांचं रजिस्ट्रेशन, त्यांचा कार्यक्रम आपण बघतो. आणि मी म्हणतो खरे मौलवी जर आपल्या गावातला जर आपण त्यांना ओळखतोच. प्रॉब्लेम कुठे येतो की जेव्हा बाहेरून माणूस येतो आणि त्यांचे ओळखपत्र आपण बघतो, पण तिथे ओळखपत्र खोटं आहे का खरं हे कसं ओळखणार आपण? धर्मशास्त्रानुसार काय असं अशी निशाणी काही असते का की बाबा हे असलं म्हणजे हा खरा मौलवी आणि ते जर नसेल तर खोटा मौलवी, असं काही आहे का? नाही, मौलवीचं नाही. मौलवीचा मुद्दा मौलवीचा नाहीये. मुद्दाच नाहीये. मौलवी खरा आणि खोटा, आता काय आहे, दाढी असली टोपी असली की तो मौलवी झाला असं पण नाहीये. आमचा मुद्दा मौलवीचा नाहीये. आमचा मुद्दा हा आहे की आपली जी जकात निघती ती आपल्या शहरापेक्षा बाहेर जाता कामा नाही. म्हणजे जे स्थानिक लोकांनाच आपण दान धर्म केला पाहिजे. कारण आपण स्थानिक गरीब आहेत ना, इथं भरपूर लोक अनाथ आहे, विधवा आहे, ते जाणार कुठं? आणि ते मुफलीसी आम्ही म्हणतो त्याला, जे गरीब रेषेच्या खाली, ते कमीच होत नाहीये. मग एवढे पैसे निघतात, ते एवढं जर आपण आकडा काढला 10,000 कोटी महाराष्ट्र पैसे निघतात, मग ते जातात कुठं? आणि हे गरिबी रेषेच्या खालीच आहे. अजून दिवसेदिवस ते वाढतच चालली आहे, कमी होता कामा नाही. याचा त्रास होतो म्हणायचं तुम्हाला? नाही, याचा मेन त्रास काय आहे की जे श्रीमंत लोक पैसे काढतात दानाच्या नावाखाली, ते पैसे जर आपल्याच गावात वापर झाला तर कुठेतरी आपल्या गावात बॅलन्स होणार. म्हणजे श्रीमंत आणि गोरगरीब यांचा मधलं जे बॅलन्स आहे ते बॅलन्स होणार. आता प्रॉब्लेम आम्ही जे तेच लोकांचा अवेअरनेस करतोय की तुम्ही देताना अवेअरनेस तुम्ही समजून घ्या. जर मी दान देणार आहे तर मी दान देणार, त्याच्याकडे कंट्रोल आहे. कंट्रोल कुणाकडे? मौलवीकडे नाही, मौलानाकडे नाही, देणाऱ्याकडे कंट्रोल आहे. पण देणाऱ्यांनी काय बघतो की ते तसा इझी मार्ग, सोपा मार्ग बघतोय, देऊन मोकळा व्हायचा. जर त्यांना 1 लाख रुपये द्यायचा तो काय करतो? 10,000 5,000 देऊन मोकळा होतो. मी म्हणतो त्यांनी बाहेर पडावा, वस्तीमध्ये जावा, शोध करावा. हे कुराणी म्हणलेलं आहे. कुराणमध्ये असा आदेश आहे की तुम्ही शोध करा, नंतर दान करा. पण आता आपण काय करतो मॉडर्न वर्ल्डमध्ये, न बघता न शोध करता आपण फक्त दान करून मोकळा होतोय. म्हणजे याचं 2 नुकसान आहे. एकतर तुमची दान होणार नाही, कारण दानमध्ये ते नोंदणी तुमची झालीच नाही, तुम्ही दान केलंच नाही, हा तुमचा स्वतःचा लॉस. आणि तुमचे दानाचे पैसे लोकांपर्यंत पोहोचले नाही, हा दुसरा लॉस. शेवटचा प्रश्न, जसं की तुम्ही बोलले तुमच्या भाषेत की कुराणमध्ये अशी ऑर्डर दिलेली नाही, सूचना दिलेली नाही, तर नेमका मूळ उद्देश काय आहे जकात म्हणजे दान करण्याचा? हा जकातचा मूळ उद्देश जेव्हा प्रॉफेट साहेब होते त्यांच्या काळात हे होता की गरीब आणि श्रीमंतमधली डिस्टन्स कमी करायची, दरी कमी करायची होती. ते मूळ मुद्दा होता आणि आज पण तोच मुद्दा आपल्या समोर आहे. आज आपण बघतोय की आपल्या समाजात खूप श्रीमंत माणूस आहे, तो श्रीमंतच आहे, आणि गरीब आहे तो गरीबच आहे. कारण की जो मधला भाग आहे, जे मौलाना, जकात, फ्रॉड, मदरसा, चंदा, हे जे आपण ऐकतोय सर्व शब्द, हे लोकांनी काय केलं, मधलं हे काढून घेतलेलं मधून. जर हे काढून नाही घेतलं असतं तर हे पैसे डायरेक्टली त्यांच्या हातात गेले असते आणि गरिबी संपली असती. शिक्षण झालं असतं, त्यांचं एज्युकेशन झालं असतं, त्यांचं मेडिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असता. त्यांनी काहीतरी जकात घेणारा माणूस जकात देणारा कसा तयार करावा हे समाजाने सांगितलेलं आहे. तुम्ही पोलीस स्थानकामध्ये गेलेले या विरोधात? आम्ही गेलो, पोलीस स्थानकामध्ये आम्ही गेलो, कोणमध्ये गेलो आम्ही, आणि वांदरी पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गेलो. दुसरा आमचा कुठला होता ते समर्थ पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गेलो. आम्ही अर्जी दिलेली आहे, त्यांना आम्ही पूर्ण पुरावे दिलेले आहेत. सफीर त्यांना आणून दिलं पोलीस स्टेशनमध्ये. अजूनही काही कारवाई झालेली नाही आहे आणि आमची अपेक्षा आहे की कारवाई झाली पाहिजे, FIR झाली पाहिजे. मागच्या शुक्रवारी कोंढवा पोलीस स्टेशनचे PSI होते, PI होते, त्यांनी स्वतः धरला होता ते कौसरबाग मस्जिदीमध्ये सफीर. त्यांनी स्वतः त्यांना अटक केली, ती नंतर सोडून दिला असं ऐकण्यात आलं. सर, आणि हा कळीचा मुद्दा आम्हाला कौनेन फाउंडेशनतर्फे उठवण्याचा विषय फक्त एवढाच आहे की ही जी चांगल्या कारणासाठी जी जकातचा हा जो सिस्टीम आलेली आहे ती फ्रॉड लोक येऊन घेऊन जातात आणि हे आम्ही आमच्या डोळ्यांनी आणि आम्ही आमच्या
चौकशीमध्ये आम्हाला निष्पन्न झालेला आहे. आम्ही पोलीस चौकीपर्यंत घेऊन गेलेलो विषय आहे, म्हणून आम्ही ह्या विरोधात आम्ही उठलेलो आहेत आणि लोक पण आम्हाला साथ देत आहेत. आता मशिदीमध्ये पण आम्हाला लोक बोलवत आहेत की आमच्या मशिदीमध्ये येऊन तुम्ही प्रवचन करा आणि तुमचे बॅनर वगैरे घेऊन आम्ही जे शुक्रवारी उभं राहतो अवेअरनेससाठी तर ते तुम्ही करा. म्हणून असे सगळे आता जनजागरण व्हायला लागले आणि तुमच्या माध्यमातून पण जनसामान्यापर्यंत ही गोष्ट जाणार आणि नक्कीच आम्हाला विश्वास आहे की आम्ही तुमच्या लोकांच्या माध्यमातून जरूर आम्ही ह्याच्यामध्ये पुढं जाऊया. तर कोरोनाच्या आदेशानुसार ऑर्डरनुसार असं म्हटलं जातं की जे आपली प्रॉपर्टी आहे त्याच्यातील 2.5% भाग हा दानधर्म केला पाहिजेत, जकात बनवून दिला पाहिजे. तो नातलग असतील किंवा दुसरे कोणी असतील ज्यांची परिस्थिती तशी नाही, तसा रूल त्यांनी आपल्याला सांगितला. मात्र यामध्ये काही बनावट भोंदू मौलवी येत आहेत आणि ते महाराष्ट्राच्या बाहेर येऊन इथला पैसा घेऊन त्याचा मिसयूज करतात की काय आणि तो पैसा कदाचित आतंकवादी कारवायासाठी तरी वापरला जातो की काय अशी शंका देखील मुस्लिम बांधवांना आहे. त्यामुळे ते जनजागृत करतात इतर बांधवांना की आपण जकात देताना दानधर्म करताना थोडासा विचार करा, ओळख पटवा आणि नंतर दान करा, असाच त्यांच्या एकंदरीत बोलण्याचा सूर होता. विष्णू साना, प्लेट्सअप मराठी, पुणे.